आतापर्यंत आपण काय बोललो त्याची एकदा रिव्हिजन करूया. आपण असं बोललो की अल्किल हॅलाइडचे दोन सिमिलर मॉलिक्यूल जेव्हा सोडियम ॲटम्स, कारण एक ॲटम नाही एकापेक्षा जास्त आहेत, सोडियम ॲटम्स बरोबर रिॲक्ट होणार आहेत, त्यावेळेस दोन सोडियमचे ॲटम दोन ब्रोमिनच्या ॲटम बरोबर कंबाईन होऊन दोन सोडियम हॅलाइड जनरेट करतील आणि रिमेनिंग अल्किल ग्रुप्स दे आर गोइंग टू कम टुगेदर अँड दे आर गोइंग टू फॉर्म अल्केन. आपण असं बोललोय की या रिॲक्शनमध्ये वुड्स सिंथेसिसमध्ये सबस्ट्रेटकडून प्रॉडक्टकडे जाताना कार्बनची संख्या वाढली आणि म्हणून आपण सिंथेसिस हा शब्द वापरलाय आणि आपल्याला हायर अल्केन मिळालेत. आता असा प्रश्न उपस्थित झालाय की इकडे ऑड नंबर ऑफ कार्बन तयार असणारा अल्केन तयार होत नाही का? मी काय बोललो होतो की आता मी इथे एक कार्बनवालं अल्किल हॅलाइड कन्सिडर केलंय, दुसरा पण मॉलिक्यूल त्याच अल्किल हॅलाइडचा घेतलाय आणि त्याच्यापासून जे अल्केन मिळालंय त्याच्यामध्ये असणाऱ्या कार्बनची संख्या इव्हन आहे. उद्या जर का आपण मिथिल ब्रोमाइडच्या ऐवजी इथिल ब्रोमाइड कन्सिडर केलं आणि तर जे अल्केन तयार होणार आहे त्याच्यामध्ये C2H5 C2H5 असे दोन ग्रुप्स ॲड म्हणण्यापेक्षा अटॅच झाल्यामुळे आपल्याला जे अल्केन मिळणार आहे ते N-ब्युटेन मिळेल. ओके, म्हणजे मला सांगायचं आहे का, किंवा IUPAC च्या भाषेत बोलायचं झालं तर ब्युटेन मिळेल. म्हणजे मला सांगायचं आहे काय की पहिल्या केसमध्ये मिथिल ब्रोमाइड किंवा ब्रोमोमिथेन जोपर्यंत होता, म्हणजे कार्बनची सबस्टेटमधली संख्या ही ऑड होती, त्यावेळेस आपल्याला इथेन मिळाला होता, त्याच्यामध्ये दोन कार्बन होते, म्हणजे अल्किल हॅलाइडमध्ये ऑड नंबर ऑफ कार्बन होते, पण त्याच्यापासून जे अल्केन तयार झालं वुड सिंथेसिसमध्ये त्याच्यामध्ये इवन नंबर ऑफ कार्बन होते. म्हणजे ऑड नंबर ऑफ कार्बन इन अल्किल हॅलाइड बट इवन नंबर ऑफ कार्बन इन अल्केन विच इज फॉर्म फ्रॉम दॅट अल्किल हॅलाइड. आणि जर का आपण अल्किल हॅलाइड मध्येच इवन नंबर ऑफ कार्बन कन्सिडर केले तर तयार होणाऱ्या अल्केनमध्ये परत एकदा इवन नंबर ऑफ कार्बनच असणार आहेत. ओके, मग एखादा विद्यार्थी प्रश्न विचारू शकतो की सर ऑड नंबर ऑफ कार्बन असणारं अल्केन तयार करता येणार नाही का? तर तयार करता येऊ शकतं, पण ते करत असताना काही समस्या येऊ शकतात असं मी बोललो. त्या समस्या काय ते बघूच. तत्पूर्वी या रिॲक्शनमध्ये मी एक गोष्ट कटाक्षाने पाळली आहे की जे दोन्ही अल्किल हॅलाइडचे जे मॉलिक्यूल कन्सिडर केलेत मी, ते दोन्ही सेम कन्सिडर केलेत. म्हणजे आता तुम्हाला कळलं असेल, ज्यावेळेस मला ऑड नंबरवाला अल्केन पाहिजे त्यावेळेस इथं जे मी अल्किल हॅलाइडचे मॉलिक्यूल कन्सिडर करणार आहे ते सेम कन्सिडर करणार आहे का डिफरंट कन्सिडर करणार आहे. ओके, आणि त्यामुळे आपल्याला जे अल्केन मिळेल त्याच्यामध्ये ऑड नंबर ऑफ कार्बन येतील सुद्धा. पण आहे ते आता आपण एक उदाहरण घेऊन स्पष्ट करूया. बघूया की ऑड नंबर ऑफ कार्बन कन्सिडर करण्यासाठी अल्केनमध्ये आपल्याला काय पद्धतीने अडचणी येऊ शकतात.
वूड्स सिंथेसिसमध्ये आपण आता जरा वेगळ्या डिफिकल्टी लेवलला चर्चा करत आहोत. बघा, समजा आपण मिथिल ब्रोमाइड कन्सिडर केला अल्किल हॅलाइड. ऑब्विसली सोडियम मेटल बरोबर ट्रीट करणार आहोत आपण अल्किल हॅलाइड. आणि दुसरा जो अल्किल हॅलाइड आहे तो इथिल ब्रोमाइड कन्सिडर केला तर ऑब्विसली परत रिॲक्शन मिक्सचरसाठी जे एक चांगले मीडियम प्रोव्हाइड करणार आहे तो ड्राय इथर पण कन्सिडर केला. हे सगळं रिॲक्शन मिक्सचर ड्राय इथर मध्ये आहे, लक्षात घ्या. आणि मग आपण आपलं लॉजिक लावलं सोडियम आणि ब्रोमीन 2NaBr आणि आता CH3 CH2 CH3 हे दोन अल्किल ग्रुप आपण जोडले आणि आपल्याला प्रोपेन हे अल्केन भेटला. आणि आता ऑड नंबर ऑफ कार्बन आहेत अल्केनमध्ये. म्हणजे एक तर सरळ सूचना आहे की जर का इवन नंबर ऑफ कार्बन असणारं जर का अल्केन आपल्याला पाहिजे असेल तर दोन्ही अल्किल हॅलाइडचे मॉलिक्यूल सेम घ्यायचे. जे आपल्याला दिसतात ते आपल्या अल्केनमध्ये इवन नंबर ऑफ कार्बन, त्याच्या हाफ नंबर ऑफ कार्बन त्या अल्किल हॅलाइडच्या मॉलिक्यूलमध्ये आले पाहिजेत आणि ते दोन्ही सेम पाहिजेत. मी काय बोललो परत ऐका. जर का एखाद्याने इवन नंबर ऑफ अल्केन असणारं अल्केन वूड सिंथेसिसने तयार करायला सांगितलं तर आपण जो अल्केनमध्ये असणाऱ्या टोटल कार्बनची संख्या आहे त्याचा हाफ करायचा. म्हणजे जर का उद्या ब्युटेन तयार केला या रिएक्शनमध्ये नाही, जर का आपल्याला एखाद्याने सांगितलं ब्युटेन तयार करा वूड सिंथेसिसने तर अल्किल हॅलाइडमध्ये किती कार्बन पाहिजेत? 4 का 2? 2. ओके, ते तिकडचं लॉजिक फिक्स झालं. इकडं काय बोललो मी की जर का ऑड नंबर ऑफ कार्बनवाला अल्केन पाहिजे असेल तर 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 दोन अल्किल हॅलाइड वेगळे वेगळे घ्यायचे. तुमच्या लक्षात येते की एक अल्किल हॅलाइड इवन नंबर ऑफ कार्बन दाखवतं आणि दुसरा ऑड नंबर ऑफ कार्बन दाखवतं आणि त्यामुळे जे तयार झालेलं अल्केन आहे त्याच्यामध्ये ऑड नंबर ऑफ कार्बन्स आहेत. तुम्ही म्हणाल सर करून दाखवली की तुम्ही रिएक्शन, पण आता प्रॅक्टिकली काय समस्या येतात त्या बघूया. प्रॅक्टिकली समस्या अशा येतात. ही रिएक्शन कळली सगळ्यांना? नक्की कळली का सांगा? स्वतःला विचारा एकदा, खरंच कळली का? जर का कळली नसेल परत रिवाइंड करा आणि परत बघा, मागे जा आणि परत बघा की काय मी सांगितलं. ओके, आता प्रॅक्टिकली काय प्रॉब्लेम येतात. म्हणजे आता मी ऑन पेपर तुम्हाला ऑड नंबर कार्बन कंटेनिंग अल्केन लिहून दाखवलं किंवा त्या पद्धतीची रिएक्शन करून दाखवली. पण आता हे जेव्हा आपण इन प्रॅक्टिस करत आहोत त्यावेळेस आपल्याला काय समस्या येते? वी विल स्टडी ऑन दॅट. कंपोनंट टेस्ट घेतो, डोंट वरी. आता जी रिएक्शन मी आपल्या बोर्डवर लिहिली होती ती मी आता एका लाईन मध्ये करून दाखवतोय. प्लीज गो थ्रू दॅट. CH3Br मिथिल ब्रोमाइड प्लस सोडियम प्लस C2H5. आता सगळ्यांना कळलंय मी C2H5 कोणाला लिहितो. CH3 आणि CH2 जो आपला इथिल ग्रुप आहे त्याला मी एकत्रितरित्या C2H5 लिहितो. C2H5Br इन ड्राय इथर. प्रॉडक्ट मिळालं CH3 CH2 CH3 प्लस NaBr. किती NaBr? 2NaBr आणि प्रोपेन. ओके, मी माझ्या एक्सप्लेनेशन मध्ये एक गोष्ट तुम्हाला अनेक वेळा सांगितली. काय सांगितली ती अशी, याला एकदा नाव देऊन टाका. याचं नाव काय? इथिल
ब्रोमाइड. मी माझ्या एक्सप्लेनेशन मध्ये तुम्हाला एक गोष्ट वारंवार सांगितली की जेव्हा आपण सोडियम बरोबर या रिएक्शनला बॅलन्सिंग करता येईल, तिथं 2NeBr दिल्यामुळे इथं पण 2 लिहून टाका. तर जेव्हा मी अल्किलॅइडचे मॉलिक्यूल या रिएक्शन मिक्सचर मध्ये घेणार आहे त्यावेळेस मी एक मॉलिक्यूल घेणार आहे का? तुम्हाला काय वाटतं? ही रिएक्शन करत असताना मी सोडियम बरोबर किंवा 2 सोडियमचे ॲटम घेणार आहे आणि एक मिथिल ब्रोमाइडचा आणि एक इथिल ब्रोमाइडचा असा एक मॉलिक्यूल टाकणार वाटतं का तुम्हाला? याचा एक आणि याचा एकच टाकणार आणि याचे 2 अशी रिएक्शन होणार आहे का? का नंबर ऑफ मॉलिक्यूलचं प्रमाण जास्त असणार आहे? तर ऑब्व्हियसली जास्त असणार आहे. म्हणजे याचा एक असेल का? नाही, एकापेक्षा जास्त असणार आहे. याचा एक असेल का? नाही हो, एकापेक्षा जास्त असणार आहे. याचे 2च ॲटम असतील का? नाही, जास्त असणार आहेत. मग आपण या 2 लोकांनीच याच्याबरोबर रिॲक्ट व्हावं, याच्यावरती आपला कंट्रोल नाही. म्हणजे काय? हा अल्किलॅइडच आहे ना, म्हणजे उद्या ही पण रिएक्शन पॉसिबल आहे. सोडियम बरोबर मिथिल ब्रोमाइड आणि हा एक मिथिल ब्रोमाइड असे दोन्हीही 2 मिथिल ब्रोमाइडचे मॉलिक्यूल सोडियम बरोबर रिॲक्ट होऊ शकतात. असा काही नियम नाही की सोडियम आपण असा हट्टाने म्हणू शकत नाही आता 2 वेगळ्या प्रकारचे अल्किलाइड घेतले तर मग सोडियम आता तू 2 वेगळ्या अल्किलाइड बरोबरच रिॲक्ट हो, असं पॉसिबल नाही. किंवा जरी सोडियमचा रोल ब्रोमीन बरोबर अटॅच होणं आणि बाय प्रॉडक्ट तयार करणं जरी असला तरी आपला याच्यावर कंट्रोल नाही की CH3 ने जाऊन C2H5 बरोबरच रिॲक्ट व्हावं का? कारण आता आपण 2 वेगळे अल्किलाइड घेतलेत. असं पण होऊ शकतं की CH3 हा CH3 बरोबर पण अटॅच होऊ शकतो आणि ही पण रिएक्शन होऊ शकते की 2NaBr CH3 आणि त्या केसमध्ये आपल्याला इथेन सुद्धा मिळू शकतो. आणि जसं मिथिल ब्रोमाइडचे 2 मॉलिक्यूल सोडियम बरोबर रिॲक्ट होऊ शकतात, ओके, त्याच पद्धतीने इथिल ब्रोमाइडचे सुद्धा 2 मॉलिक्यूल रिॲक्ट होऊ शकतात. CH3CH2Br सोडियम बरोबर ते पण रिॲक्ट होणार आणि त्याच्यावर आपला कंट्रोल नाही. लक्षात येतंय का नाही येतंय? मी काय बोलतोय कळतंय का बाळांनो? मी काय बोललो जरा नीट ऐका. मी काय बोललो? मी सांगितलं की आता 2 वेगळे अल्किलाइड घेतले म्हणजे सोडियम बरोबर 2 वेगळ्या अल्किलाइडची रिएक्शन झाली पाहिजे असं काही नाहीये. 2 एकाच प्रकारच्या अल्किलाइड बरोबर अल्किलाइड सुद्धा सोडियम बरोबर रिॲक्ट होऊ शकतात आणि आपल्याला इथेन आणि सोडियम ब्रोमाइड मिळू शकतं. आणि दुसऱ्या केसमध्ये इथिल ब्रोमाइड 2 इथिल ब्रोमाइडचे सुद्धा मॉलिक्यूल सोडियम बरोबर रिॲक्ट होऊ शकतात आणि त्या केसमध्ये आपल्याला CH3 CH2 CH2 CH3 ओके CH3 CH2 CH2 CH3 त्या केसमध्ये आपल्याला ब्युटेन मिळू शकतं आणि प्लस NaBr तर आहेच. काय झाले बघा? म्हणजे जेव्हा आपण 2 वेगळे अल्किलाइड सोडियम मेटल बरोबर रिएक्शन मिक्सचर मध्ये घेऊ इन ड्राय इथर, ओके, त्यावेळेस आपल्याला एक्सपेक्टेड होतं की 2 वेगळे अल्किलाइड घेतल्यामुळे सोडियम बरोबर रिॲक्ट होत असताना या अल्किलाइड मधला 1 कार्बन असणारा मिथिल ग्रुप आणि या अल्किलाइड मधला 2 कार्बन असणारा मिथिल ग्रुप हे जॉईन होऊन आपल्याला 3 कार्बन असणारं प्रोपेन देतील. म्हणजे ऑड कार्बन नंबर असणारं अल्केन आपल्याला मिळेल. पण ते होत असताना आपण या रिएक्शन वरती कंट्रोल मिळू शकत नाही. त्यामुळे 2 आयडेंटिकल अल्किलाइड सुद्धा हे सोडियम बरोबर रिॲक्ट होऊन इथेन आणि ब्युटेन म्हणजे इव्हन नंबर ऑफ कार्बन वाले अल्केन देऊ शकतात. मी सांगितलं इव्हन नंबर ऑफ वाले अल्केन कार्बन कधी येतात? इव्हन नंबर ऑफ कार्बन असणारे अल्केन कधी येतात? जेव्हा रिएक्शन मधले दोन्ही अल्किलाइड मधले जे अल्किल ग्रुप असतात ते काय असतात? सेम असतात. इथं दोन्ही अल्किल ग्रुप सेम आहेत, तिथं दोन्ही अल्किल ग्रुप सेम आहेत. ऑड नंबर वाला जर का अल्केन पाहिजे असेल तर अल्किल ग्रुप डिफरंट आहेत. पण आपण ही रिएक्शन ऑन पेपर करू शकलो, पण इन प्रॅक्टिस ही रिएक्शन सुद्धा होणार आहे, ही रिएक्शन सुद्धा होणार आहे आणि ही पण होणार आहे. आणि या सगळ्यामध्ये या 2 रिएक्शन मध्ये जे प्रॉडक्ट तयार होतील ते मेजर असतील आणि हा बिचारा मायनर असेल. ओके, म्हणजे हा प्रॉडक्ट आपल्याला मायनर मिळेल आणि हा प्रॉडक्ट आपल्याला मेजर मिळेल.
हे दोन प्रॉडक्ट मेजरमेंट. आणि या दोघांमध्येही हायर मोलर मास असणारा म्हणजे ब्युटेन हा जास्त मिळेल. म्हणजे दोन मेजरमध्ये पण कुठला मॉलिक्यूल कुठली रिॲक्शन फेवरेबल आहे, जिथे मोलर मास जास्त आहे म्हणजे ब्युटेन हे प्रॉडक्ट जास्त मिळेल. सगळ्यांना कळले मी काय बोललो होते. आता अजून दोन शब्द ऍड करतोय. हे दोघं सेम आहेत का नाही आहेत, आणि दोघं सेम अल्किल हॅलाइड मधले अल्किल ग्रुप एकत्र आले म्हणजे हा याच्या सारख्याच किंवा याच्या टाईपच्या अल्किल हॅलाइड बरोबर, अल्किल हॅलाइड ग्रुप मधल्या अल्किल बरोबर याच्यातल्या, एक मिनिट एक्सक्यूज मी, परत मी एकदा रिपीट करतो. याच्यामध्ये जो अल्किल ग्रुप आहे तो अल्किल ग्रुप दुसऱ्या अल्किल हॅलाइड मधल्या त्याच्यासारख्याच असणाऱ्या अल्किल ग्रुप बरोबर अटॅच झाला. याला म्हणायचं सेल्फ कपलिंग. काय म्हणायचं याला? सेल्फ कपलिंग. काय म्हणायचं याला? सेल्फ कपलिंग. काय म्हणायचं याला? सेल्फ कपलिंग. याला पण काय म्हणणार तुम्ही? सेम अल्किल ग्रुप जॉईन झालेत म्हणजे हे पण काय झालं? सेल्फ कपलिंग. इथं काय होणार आहे मात्र, जरी मायनर प्रपोर्शन मध्ये होणार आहे पण तरी सुद्धा काय होणार आहे, दोन वेगळे वेगळे अल्किल ग्रुप जॉईन होणार आहेत अल्केन तयार होताना. याला म्हणायचं क्रॉस कपलिंग. काय म्हणायचं याला? क्रॉस कपलिंग. पण मेजर प्रॉडक्ट कोणाचे तयार झालेत? क्रॉस कपलिंगचे का सेल्फ कपलिंगच्या रिएक्शन नुसार? सेल्फ कपलिंगच्या रिएक्शन नुसार. ओके, क्रॉस कपलिंगच्या रिएक्शन नुसार मायनर प्रॉडक्ट मिळाले. म्हणजे ऑड नंबर इव्हन नंबर ऑफ कार्बन असणारा अल्केन पाहिजे असेल तर आपल्याला सेल्फ कपलिंगच्या रिएक्शनचा विचार करावा लागेल, आणि ऑड नंबर ऑफ कार्बनचा अल्केन पाहिजे असेल तर आपल्याला क्रॉस कपलिंगचा विचार करावा लागेल. पण आपल्याला माहिती आहे आणि आता कळले की सेल्फ कपलिंगच्या रिएक्शन आणि क्रॉस कपलिंगच्या रिएक्शन मध्ये जेव्हा कॉम्पिटिशन होते त्यावेळेस सेल्फ कपलिंगच्या रिएक्शन या डॉमिनेट करतात आणि त्यानुसार मिळणाऱ्या प्रॉडक्टचं प्रमाण जास्त असतं. ओके, सगळ्यांना कळलं असेल. नोट्स पाठवतोय, रिएक्शन आवर्जून लिहा, बघा. सिग्निफिकन्स पण मी सांगितलंय, तो सिग्निफिकन्सची एक वेगळी लिस्ट करून पाठवतोय स्पेशली फॉर वुड्स सिंथेसिस. ओके, प्लीज गो थ्रू इट. अजून एक रिएक्शन बघूया अल्किल हॅलाइडची, अजून एका मेटल बरोबर, दॅट इज रिएक्शन विथ magnesium. Okay, alkyl halide reacts with magnesium in presence of ड्राय इथर. म्हणजे परत एकदा रिएक्शन मिक्सचर कोण आहे? ड्राय इथर. मॅग्नेशियम हा फक्त अल्किल आणि हॅलोजनच्या मध्ये दाखवायचा आहे. मी परत एकदा सांगतोय, मी प्रॉडक्ट लिहिण्यासाठी लागणारी सिम्प्लिसिटी सांगतो, मी मेकॅनिझम सांगितलेलं नाही. म्हणजे अल्किल हॅलाइड रिएक्ट्स विथ मॅग्नेशियम. मॅग्नेशियम आपण अल्किल आणि हॅलोजनच्या मध्ये दाखवलाय आणि आपल्याला जे कंपाऊंड मिळालं त्याचं नाव काय? आर म्हणजे कोण? अल्किल. Mg म्हणजे कोण? मॅग्नेशियम. आणि हॅलाइड म्हणजे अल्किल हॅलाइड रिएक्ट्स विथ मॅग्नेशियम इन ड्राय इथर टू प्रोड्यूस अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. परत एकदा, अल्किल हॅलाइड रिएक्ट्स विथ मॅग्नेशियम इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर टू गिव्ह अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. परत एकदा, अल्किल हॅलाइड रिएक्ट्स विथ मॅग्नेशियम इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर टू गिव्ह अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. म्हणजे उद्या जर का आपण मिथिल आयोडाइड घेतलं इन प्रेझेन्स मिथिल आयोडाइड रिएक्ट्स विथ मॅग्नेशियम आणि रिएक्शन मिक्सचर आपण ड्राय इथर मध्ये घेतलं. ड्राय इथर मी सांगितलं एक मीडियम प्रोव्हाइड करणार आहे, याचं नाव सगळ्यांना कळलेलं आहे, मिथिल आयोडाइड. ओके, मिथिल आयोडाइड प्लस मॅग्नेशियम इन ड्राय इथर ही रिएक्शन कॅरी आउट केली तर विल गेट प्रॉडक्ट ॲज CH3MgI. दॅट इज CH3 म्हणजे कोण? मिथिल. Mg म्हणजे कोण? मॅग्नेशियम. आणि आयोडीन म्हणजे कोण? आयोडाइड. हेन्स द नेम ऑफ द कंपाऊंड इज मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड. ओके, सोपी रिएक्शन ही कळली सगळ्यांना. पुढच्या लेक्चरमध्ये अजून डिटेलिंग बघूया.